वाराणसी येथील ऐतिहासिक मणिकर्णिका घाटाचे पाडकाम आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीची कंत्राटदाराकडून झालेली विटंबना यावरून त्यांचे वंशज भूषणसिंग राजे होळकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। हिंदुत्वाचा वापर केवळ राजकारणासाठीच होतो का असा सवाल करत त्यांनी प्रशासकीय कामाच्या पद्धतीवर ताशेरे ओढले। अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंग राजे होळकर हे अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर होते। यावेळी माध्यमांशी विविध प्रश्नांवर संवाद साधला, तर शेळी मेंढी महामंडळ यांच्यासोबत धनगर आरक्षणावर देखील त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे। यावेळी धनगर आरक्षण आंदोलनावरील पोलीस कारवाईचा निषेध करताना त्यांनी राज्यात हुकुमशाही सुरू असल्याची टीका केली। केवळ शहरांचे नामकरण किंवा स्मारके उभारून विकास होणार नाही, तर अहिल्यादेवींच्या जन्मगावातील पाणी प्रश्न सोडवणे आणि मुलींसाठी सैनिकी शाळा सुरू करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी सरकारला आरसा दाखवला। अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळ हे कशासाठी झालं, तर सर्वसामान्य मेंढपाळांचे प्रश्न सोडवले पाहिजेत, त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजेत म्हणून ही महामंडळ बनवलं। मागच्या 8 वर्षामध्ये या महामंडळाला अध्यक्ष सुद्धा नाही, निधी वगैरे तर जाऊच द्या। मग तुम्ही फक्त मतांसाठी तुम्हाला धनगर समाज लागतो का? त्यांचे प्रश्न त्यांच्या अडीअडचणी सोडवायला नकोत का? मग त्यांच्यासाठी जे महामंडळ स्थापित केलं होतं त्याची अजून किती दिवस अशीच अवहेलना करणार आहे? जर तुम्हाला निधी द्यायचा नसेल, तुम्हाला अध्यक्ष नेमायचा नसेल, तर महामंडळच संपवून टाका। निदान लोकांना क्लिअर तर करा की आम्हाला धनगर समाजाशी काही देणं घेणं नाही, आम्ही त्यांचं काही चांगलं करू इच्छित नाही, फक्त जेव्हा मतं पाहिजे असतील त्यावेळेला आम्ही त्यांच्या पाठीशी लागू आणि मतं मिळवून घेतली की आम्ही वाऱ्यावर सोडून देऊ, हे तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे। नाही तर तुम्ही ह्या महामंडळाला प्रॉपर निधी दिला पाहिजे, त्या महामंडळाचा अध्यक्ष नेमला पाहिजे आणि त्याच्या मार्फत समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे। सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी म्हणत असतील की देवींच्या विचारावर आम्ही वाटचाल करू, तर निश्चित त्या गोष्टीचं स्वागत आहे। पण देवींचा विचार नेमका काय होता हे समजलं पाहिजे। देवींनी नेहमीच लोक उपयोगी कामं केली, ज्या गोष्टीचा लोकांना फायदा होईल ते काम देवींनी केलं। त्यामुळे फक्त मोठमोठी स्मारकं उभारून देवींचा विचार अंमलात येणार नाहीये। देवींचा जर विचार खरोखर अंमलात आणायचा असेल तर ज्या नद्या आहेत जिथं पुरांचे प्रॉब्लेम आहेत ते पाण्याची व्यवस्था लावून सोडवले पाहिजेत। नगर जिल्ह्याचा ज्या भागात देवींचा जन्म झाला, चौंडी आणि परिसर, त्या भागात अजूनही पाण्याचे प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवले पाहिजेत, जे देवींनी त्या काळात सुद्धा केलं। त्या भागामधल्या मुलांना मुलींना चांगलं शिक्षण मिळावं, देशासाठी चांगले अधिकारी घडावेत। ज्या होळकरांनी या भारताचा भगवी पताका अटके पार लावली, त्यांच्या विचारावर चालून अनेक मुलं सैन्यात भरती झाले पाहिजेत। त्यांच्यासाठी एखादी चांगली सैनिक स्कूल जर तिथं काढता आली, मुलींच्यासाठी चांगली सैनिक स्कूल काढता आली, तर ही देवींना आदरांजली असेल असं मला वाटतं। जो मुख्य घाट आहे वाराणसी मधला, जिथं दहन दिलं जातं तिथल्या स्थानिक लोकांना, तर तो मणिकर्णिका घाट, आणि तो अहिल्यादेवींनी त्या काळात बांधलेला होता। अत्यंत सुंदर घाट तो होता। डेव्हलपमेंटच्या नावाखाली, नवीन विकास करायचा या नावाखाली सुस्थितीमध्ये असलेला घाट पाडला। बरं ठीक आहे, घाट पाडायचाच होता तुम्हाला, तर ती पूर्वकल्पना द्यायला पाहिजे होती, तशी कुठलीही पूर्वकल्पना दिली नाही आणि अत्यंत ऐतिहासिक पौराणिक महत्व असलेला घाट अक्षरशः पाडून टाकण्यात आला। अहिल्यादेवींची मूर्ती तिथं जी बसवलेली होती ती लोकांच्या पायाखाली येईल अशा पद्धतीनं त्या कॉन्ट्रॅक्टरने काम केलं। मला माननीय पंतप्रधानांना हा प्रश्न विचारायचा आहे आपल्या माध्यमातून, की आपण अहिल्यादेवींचं नाव घेता, आपण हिंदुत्व, ज्या देवींच्यामुळे आज हिंदुत्व आपल्याला या देशामध्ये पाहायला मिळतं, त्या देवींच्या नावाचा वापर इलेक्शन्स मध्ये होतो, पार्टीज त्याचा उपयोग करतात, आणि देवींनी बांधलेल्या वास्तू, देवींच्या मूर्तींची तुमच्याच मतदारसंघात, पंतप्रधानांच्या मतदारसंघात जर अशी अवस्था होत असेल तर हे भारताला आणि ह्याला मान्य नाही। मग मला हेच म्हणायचं आहे की हे हिंदुत्व हे फक्त निवडणुकीपुरतं आहे का, आणि हे हिंदुत्व फक्त राजकारणापुरतं आहे का? खऱ्या अर्थानं तुम्हाला जर हिंदुत्व टिकवायचं असेल, राष्ट्रीयत्वाचा विचार टिकवायचा असेल, तर अहिल्यादेवींनी जी वास्तू बांधली होती ती जशी होती तशीच्या तशी, किमान त्यांच्या मूर्त्यांचं तरी व्यवस्थित जीर्णोद्धार करून त्या तिथं बसवल्या गेल्या पाहिजेत। डेव्हलपमेंटला आमचा विरोध कदापि नाही, परंतु डेव्हलपमेंट करत असताना जुन्या ऐतिहासिक वास्तूंचं महत्व सुद्धा सांभाळलं पाहिजे। ह्या सगळ्या विषयावर, आरक्षणावर काल जे दीपक भाऊ बोराडे यांना अटक झाली, हे खऱ्या स्पष्ट बोलायचं जर झालं तर या भारतामध्ये आता हुकुमशाही आली आहे का असं आम्हाला सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे। कारण
एखादा माणूस एका समाजासाठी प्रामाणिकपणे जर प्रयत्न करत असतो, तो आपल्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी लोकशाही पद्धतीने जर आंदोलन करायची, उपोषण करायची त्याची भूमिका असेल, तर त्याला नोटीस देणं, त्यानं कुठलाही गुन्हा केलेला नाही, ना कुणाला मारहाण केली आहे, ना शिवीगाळ केली आहे. तो फक्त आपल्या समाजाची जी मागणी आहे ती सगळ्या समाज बांधवांना सोबत घेऊन मांडायचा प्रयत्न करतो. महाराष्ट्रामध्ये अनेक सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना नोटिसा आलेल्या आहेत. पक्षाच्या पलीकडे जाऊन नोटीस आलेल्या आहेत. सगळ्याच पक्षाच्या लोकांना नोटीस आलेल्या आहेत. मग तुम्हाला नेमकं काय करायचं आहे? तुम्हाला हे आंदोलन चिरडायचं आहे का? आणि तुमच्या अशा गोष्टींनी हे आंदोलन थांबणार नाहीये. आमचा धनगर समाज हा लढवय्या समाज आहे आणि आपल्या आरक्षणासाठी तो निश्चितपणे रणांगणात उतरणार आणि मुंबईत आम्ही 21 तारखेला जमणारच आहोत. शासनाने किती जरी प्रेशराईज केलं, आम्ही निश्चित कोर्टाचा जे काय निर्णय असेल त्याचा आदर करू. पण तुम्ही अशी दमदाटी करून, पोलीसची भीती घालून, नोटिसा देऊन धनगर समाजाला थांबवू शकत नाही. महाराष्ट्रातला संपूर्ण समाज पक्ष, गट, तट विरहित दीपक भाऊ बोराडे यांच्या पाठीशी आहे. आम्ही सुद्धा राजघराण्यातला जरी असलो तरी एक सामान्य धनगर म्हणून मी त्या आंदोलनात आणि त्या उपोषणात सहभागी आहे.